नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदर भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली सदर माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कधी केली? 20 जुलै 1924, 20 ऑगस्ट 1936, 25 जून 1942, 18 नोव्हेंबर 1946. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20 जुलै 1924. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली, ज्याचा उद्देश दलितांमध्ये शिक्षण, संस्कृती आणि आर्थिक सुधारणांचा प्रसार करणे हा होता. अस्पृश्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे आणि त्यांना सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करणे असा या सभेचा मुख्य उद्देश होता. आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या सभेचं ब्रीदवाक्य होतं. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब हे जेव्हा 10व्या वर्गात शिकत होते तेव्हा रामजी सुभेदार कुठे राहत होते? 1. डबकचाळ, 2. राजगृह दादर, 3. जयरामगड, 4. पोईबावडी. आणि याचं अचूक उत्तर आहे 1. डबकचाळ, मुंबई. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वी मध्ये शिकत होते, म्हणजे 1905 ते 1906च्या सुमारास, तेव्हा त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ मुंबईमध्ये डबकचाळ येथे राहत होते आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते, कारण रामजींच्या निवृत्तीनंतर ते कुटुंबासह मुंबईत स्थलांतरित झाले होते. बाबासाहेबांचा जन्म महू येथे झाला, पण त्यांचे वडील रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह दापोली आणि नंतर सातारा येथे स्थायिक झाले. बाबासाहेबांच्या शैक्षणिक शिक्षणासाठी हे कुटुंब मुंबईला आले आणि तेथेच राहू लागले. रामजींनी सैन्यातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली, त्यांना शिकवले आणि त्यांना इंग्रजीचे ज्ञान दिले, जे बाबासाहेबांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे ठरले. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सिटी ऑफ एक्झिटर या बोटीने लंडनला कधी गेले? 5 जुलै 1920, 5 जून 1920, 7 जुलै 1920, 7 जून 1920. आणि याचं अचूक उत्तर आहे 5 जुलै 1920. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याच्या नोकरीतून मिळालेल्या पैशातून आणि छत्रपती शाहू महाराज व मित्र नवल भटेना यांच्या मदतीने आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 5 जुलै 1920 रोजी सिटी ऑफ एक्झिटर या बोटीने लंडनला रवाना झाले आणि त्यांनी आपले पुढील शिक्षण व संशोधन पूर्ण केले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण पुन्हा सुरू केले आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधावर काम करून DSc या पदवी मिळवली. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीत प्रत्यक्षात मजूर खात्याचा कारभार कधी स्वीकारला? 20 जुलै 1942, 26 जुलै 1942, 25 जुलै 1942, 24 जुलै 1942. आणि याचं अचूक उत्तर आहे 20 जुलै 1942. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1942 रोजी ब्रिटिश व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये लेबर मिनिस्टर म्हणजे कामगार मंत्री म्हणून नियुक्त झाले. या पदावर ते भारतातील कामगार धोरणांचे प्रमुख होते. त्यांच्याकडे कामगार कल्याण, कारखान्यांची सुरक्षितता, वेतन धोरणे आणि कामगार संघटनांचे हक्क यांचा कारभार होता. ही नियुक्ती दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली, ज्यामध्ये कामगारांच्या उत्पादकतेला प्राधान्य देण्यात आले. 20 जुलै 1942 ते 30 जून 1946 म्हणजे जवळपास 4 वर्ष या कालावधीत त्यांनी 10 पेक्षा अधिक कायदे आणि सुधारणा आणल्या. 1946 मध्ये ते राजीनामा देऊन घटना कार्य समितीच्या अध्यक्षपदी रुजू झाले. प्रश्न क्रमांक 5. मुंबईतील मणिभवन येथे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट कधी झाली? 1. 14 ऑगस्ट 1931, 2. 12 ऑगस्ट 1931, 3. 16 ऑगस्ट 1931, 4. 18 ऑगस्ट 1931. आणि याचं अचूक उत्तर आहे 1. 14 ऑगस्ट 1931. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबईतील मलाबार हिल येथे मणिभवन येथे 14 ऑगस्ट 1931 रोजी पहिली भेट झाली होती, जी एक महत्त्वाची पण काहीशी अयशस्वी ठरलेली बैठक होती, कारण अस्पृश्योद्धाराच्या मार्गांवर त्यांचे एकमत झाले नव्हते. ही भेट ठरलेल्या वेळेनुसार झाली होती. दोन्ही नेते वेळेवर पोचले होते, पण गांधीजींनी आंबेडकरांकडे दुर्लक्ष केले.
डॉक्टर आंबेडकरांना या भेटीतून सकारात्मक निष्पन्न होण्याची अपेक्षा होती, पण त्यांच्यात अस्पृश्यता निवारणाच्या मार्गांवर एकमत झाले नव्हते. मित्रहो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.